बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष. प्रकरण 8. निवेदन गणपतराव मोहिते. नमस्कार. माझे नाव गणपतराव विठ्ठलराव मोहिते. माझे लहानपण खूपच श्रीमंतीत गेले, आनंदात गेले, राजेशाहीत गेले. कारण वडील विठ्ठलराव मोहिते सातत्याने मंत्री, देशातील अनेक कमिट्यावर ते सातत्याने असल्यामुळे आमच्या घरी माणसांचा राबता नेहमी असायचा. कोणी चॉकलेट तर कोणी फरसाण तर कोणी काही खाऊ माझ्यासाठी आणायचे. वडील प्रथमतः आमदार, नंतर खासदार, नंतर सातत्याने अगदी मरेपर्यंत मंत्री म्हणून कार्यरत होते. दिल्लीश्वरांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती आणि तेही दिल्लीश्वरांचे एकनिष्ठ प्रामाणिक सेवक होते. एखादाच असा दिवस विरळा असे की ज्या दिवशी कोणी मंत्री, आमदार, खासदार आमच्या घरी आलेला नाही. लहानपणी मला क्रिकेट खेळण्याचा भारी छंद होता. त्याच काळात वडिलांनी पॅड, ग्लोव्ज, गार्ड, स्टंप्स, बॅट ही सारी क्रिकेटची किटच माझ्या वाढदिवसाला सप्रेम भेट दिली होती. मग काय, वेळ कोणतीही असो, क्रिकेट किट घेतली की मी सवंगड्यांसह मैदानावर हजर. नेहमी मीच बॅटिंग करे, जरा मनात आलं तर बॉलिंग. फिल्डिंग मी कधीही केल्याचं मला अजूनही आठवत नाही. एक मात्र खरं, ज्यावेळी मी बाद होई, मला बाद ठरवलं जाई, त्याच वेळेस पूर्ण क्रिकेट किट घेऊन मी घराकडे रवाना होई. मग बाकीच्या सवंगड्यांची बॅटिंग मी कधीही दिलेली मला आठवत नाही. अशा प्रकारचा माझा न्याय होता. अन्याय करणं हीच माझी बालपणाची शैली होती. आई वडिलांचे अतिशय मोठ्या प्रमाणावरील लाड, दिमतीला असलेले नोकर, घरातील श्रीमंती, वडिलांची असलेली सत्ता, या सर्व गोष्टींमुळे मला अक्षरशः माज आला होता. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर विद्यार्थी संघाच्या निवडणुका लढण्यासाठी वडिलांनी मला सांगितलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी माझ्या कॉलेजमधील खास सवंगड्यांसह विद्यार्थी संघाची निवडणूक लढवण्याचे ठरवले. भारतीय विकास पार्टीने मला पॅनेल दिलं. सर्व शक्तीनिशी मी विद्यार्थी संघाच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो. शेखर माझ्या विरुद्धच्या पॅनलमध्ये उभा होता. आमच्या महाविद्यालयात तो अतिशय लोकप्रिय असा विद्यार्थी होता. विशेषतः मुलीमध्ये तो जास्त प्रिय होता. राजकारणाचे धडे मी आता वडिलांकडून घेण्यास सुरुवात केली होती. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून नवीन राजकीय नेतृत्व जन्माला येते, ही वडिलांची ठाम भूमिका होती आणि त्यानुसारच मी शेखरचा काटा काढण्याचे ठरवले. गोड बोलून त्याला गावाबाहेरच्या निवांत ठिकाणच्या ढाब्यावर बोलावले. मोठी पार्टी दिली व तिथून त्याचे अपहरण केले. त्यानंतर शेखर विद्यार्थी संघाच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कुणालाच दिसला नव्हता. मी प्रचंड मताधिक्याने विद्यार्थी संघाची निवडणूक जिंकलो होतो, हे वेगळं सांगायला नकोच. वडिलांच्या मागोमाग नवीन युवा नेतृत्व म्हणून सर्वजण माझ्याकडे बघू लागले होते. सर्वांच्या प्रचंड अपेक्षा माझ्याबाबतच्या होत्या. त्या पेलवताना माझी प्रचंड दमछाक होत होती. त्यात वडिलांनी त्यांचा आणखी एक राजकीय डाव यशस्वी करण्याकरता माझा बळी घेतला. त्याचे असे झाले की समाजातील तळागाळातील लोकांना मानाचे स्थान देताना आम्ही कुठेही भेदभाव करीत नाही व त्यांची व्होट बँक आपल्याकडे कायमची खेचून घेण्याकरता वडिलांनी अचानकपणे माझे लग्न मागास समाजातील एका गरीब मुलीसोबत लावून दिले. एका गरीब घरची मुलगी एका मंत्र्याची सून म्हणून केली, याची प्रचंड प्रमाणात दखल समाज माध्यमातून घेतल्या गेली. वडिलांच्या व माझ्या प्रशंसेने वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून येऊ लागले. टीव्हीवर याबाबत बुद्धिवंतांच्या चर्चा झडू लागल्या. मोठ्या प्रमाणात या समाज परिवर्तनाचे मंथन झाले. यामुळे आमचा जयजयकार होत होता. त्याचाच परिणाम म्हणून की काय, त्यानंतर झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत वडील व मी अनुक्रमे खासदार व आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आलो. जनमानसात आमची प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावली गेली. वडिलांविषयी माझ्याही मनात आता खूप आदर निर्माण झालेला होता. खरोखरच वडील किती तळागाळातील लोकांचा विचार करतात, त्यांना किती सन्मान देतात, समाजामध्ये प्रतिष्ठा देतात, म्हणून मला त्यांचे खूप कौतुक वाटत होते. तशी कालिंदी माझी पत्नी जरी गरीब घरातली होती
परंतु सौंदर्याच्या बाबतीत ती खूप श्रीमंत होती. काळे भोर लांब लचक कमरेपर्यंत रुळणारे केस, उंच कपाळ, भावपूर्ण डोळे, मध्यम सडपातळ बांधा, जणू परमेश्वराने एक रेखीव मूर्ती बनविल्यागत ती मला साक्षात सौंदर्याची देवी भासत होती. माझे तिच्यावर आता प्रेम जडले होते. तिच्यासारखी स्त्री माझ्या जीवनात आली याचा मला रास्त अभिमान होता. पण तो दिवस, धक्कादायक दिवस मला अजूनही आठवतो. हॅलो हॅलो, वडील विठ्ठलराव मोठ्याने बोलत होते. हॅलो विठ्ठलराव, मी विश्वासराव घाडगे. हां बोला बोला. हां बोला विश्वासराव. अहो, उद्या मी श्रीरामपूरला येतो आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या निवडणुकीचे वार आता वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने मान्यवरांच्या भेटी घेण्याच्या दृष्टीने मी येत आहे. म्हणून मनात आलं की तुमची भेट घ्यावी. वाह वाह, अलभ्य लाभ. आपले स्वागत आहे विश्वासराव. श्रीरामपूरच्या वेशीवर तुमच्या स्वागतासाठी मी उभा राहतो. पहिले माझ्या बंगल्यावर यावे, मग तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा. वडील विठ्ठलराव यांच्या आनंदाला आता भरते आले होते. विश्वासराव हे एक अद्भुत रसायन होतं. 10 साखर कारखान्यांचे मालक, सहकार क्षेत्रातील सम्राट, 400-500 एकर शेती, त्यातील बहुतांश बागायती द्राक्षांचे मळे, राजकारणातील समाजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व. त्यांना एकुलती एकच मुलगी होती, सुगंधा. सारं काही एका झटक्यात माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेलं. वडिलांनी फोन ठेवला व माझ्याकडे अर्थपूर्ण दृष्टीनं बघितलं. काय झालं बाबा? विश्वास काका येत आहेत? हो हो, फक्त येतच नाही तर तुझ्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी येत आहे असं समज. म्हणजे काय बाबा? मी निरागसपणे विचारले. तू अजून खूप भोळा आहेस गणपत. राजकारणी लोकांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःचा स्वार्थ बघायचा असतो. कोल्ह्यासारखी धूर्त जात आहे आपली. फायद्यावाला तो आपला, तोट्यावाला तो दुसऱ्याचा. असे कोड्यात बोलू नका बाबा, जरा स्पष्ट बोला ना. बेटा, सर्वच गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नसतात. अर्थात बाह्यकृतीने त्या सांगायच्या असतात. यूज अँड थ्रो फॉर्म्युला तुला शिकावा लागेल. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितले. तेव्हा त्याने दीर्घ श्वास घेतला व एवढेच म्हटले. एकदा विश्वासराव इथून येऊन गेले की तुला सांगतो सगळं एकांतात. मग बाबाच्या बोलण्याने अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली होती. पण त्यांच्यापुढे जास्त बोलण्याचं धाडस होत नव्हतं, कारण त्यांचा स्वभाव तापट होता. त्यांच्या कलाने मला घेणं भाग होतं. साधारणत दुपारी 4 वाजता बाबांनी मला त्यांच्या खास खोलीत बोलावलं. खास खोली हा उल्लेख करण्यामागे हेतू असा की कोणतेही खास अथवा गुप्त राजकीय मसलतीसाठी ते या खोलीचा नेहमीचा वापर करत असत. त्यांची चर्चा पूर्ण होईपर्यंत त्या खोलीत कोणाच्याही प्रवेशावर मज्जाव होता, अगदी घरचा सदस्य असला तरीही. त्यामुळं माझ्या छातीत आता धाकधूक होत होती. त्यामुळं मी घाबरतच प्रवेश केला तेव्हा बाबा सोप्यावर बसले होते. त्यांचा चेहरा अधिकच गंभीर झाला. त्यांच्या मोठाल्या डोळ्यांमध्ये कुठल्या तरी कटकारस्थानाचा वास मला येऊ लागला होता. सहसा त्यांना कोणतेही व्यसन नव्हते, पण ज्यावेळेस मानसिक तणाव वाढायचा त्यावेळेस ते हुक्का पित. आजही ते हुक्काच पित होते. या बाळासाहेब, कधी कधी प्रेमाने मला ते या नावाने हाका मारीत. आता मी जे सांगतो आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका. त्यांनी त्यांचे आखलेले कट कारस्थान मला सांगायला सुरुवात केली. त्याच वेळेस आमच्या बंगल्याच्या बाहेर एका लग्नाची वरात वाजत गाजत चालली होती. त्यांच्या नाच गाण्याचा आवाज, डीजेच्या आवाजात बाबांचे बोलणे मला जरी ऐकू आले होते आणि समजलेही होते, पण बाकी कोणी ऐकण्याचाही प्रयत्न केला असता तरी त्यांना एकही शब्द ऐकू गेला नसता. याबद्दल नामदार बांधकाम मंत्री माझे वडील विठ्ठलराव मोहितेंना खात्री होती. घोड्यावर विराजमान झालेला नवरदेव आपल्या नवीन आयुष्याची सप्तरंग स्वप्न साकार करण्यास निघालेला होता.
आणि मी मात्र माझी सप्तरंगी स्वप्नांची राख रांगोळी करण्याकरता आता सज्ज झालो होतो. कालिंदीला बंगल्यावर एकटीला ठेवून आम्ही सर्वजण खळ्यात आलो होतो. रोडगे पार्टी होती आज खळ्यात. बाबा, आई, भाचे, 2 बहिणी, अनेक कार्यकर्ते खळ्यावरील पार्टीचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमलेले होते. वांग्याच्या रस्स्याचा खमंग वास त्या परिसरात दरवळत होता. लहान थोर हास्य मस्करी करीत होते. निसर्गाच्या सान्निध्यात वनभोजनाची संकल्पना माननीय नामदार बांधकाम मंत्री विठ्ठलराव मोहिते म्हणजेच माझ्या वडिलांची होती. आणि सर्वजण मोठ्या आनंदाने या रोडगे पार्टीत सामील झाले होते. येणाऱ्या थंडगार हवेच्या झुळका, मसाल्याचा, वांग्याचा, भाजीचा व रोडग्याच्या तुपांचा घमघमाट, वातावरणातील आनंद त्यामुळे अधिकच द्विगुणित होत होता. बाबांची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती. त्यांची बेचैनी वाढत होती. मोबाईलकडेही ते वारंवार बघत होते. मी मात्र शांतपणे बसून होतो. पण मन खूप अस्वस्थ होतं. खरंच मी तसं करायला पाहिजे होतं का? मी अपराधी आहे का? जन्मदात्या बापाने दिलेली आज्ञा पाळणं हा गुन्हा आहे का? कालिंदीची यामध्ये काय चूक आहे? कालिंदीचं काय झालं असेल काहीच कळायला मार्ग नव्हता. तोच बाबांचा फोन वाजला तसे ते फोन घेत तिथून थोड्या अंतरावर एकांतात गेले. ते जरी आमच्यापासून दूर अंतरावर होते तरीही त्यांच्या चेहऱ्यावर भाव मला सहजपणे टिपता येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर निराशेची, चिंतेची जागा आता आनंदाने घेतलेली होती. चेहरा एखाद्या उमलणाऱ्या फुलासारखा टवटवीत झालेला होता. सातत्याने होकारार्थी मान हलवत होते. मी मात्र शिव्या देत त्याच ठिकाणी बसलो होतो. कालिंदीचा बळी या निर्घुण माणसाने घेतला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांची योजना यशस्वी झाल्याचे स्पष्ट संकेत मला दिसत होते. तेवढ्यात बाबांनी मला त्यांच्याजवळ येण्याचे खुणावले. मी जवळ गेलो तेव्हा ते हळू आवाजात पुटपुटले, कामगिरी फत्ते झाली बघा बाळासाहेब. तुमच्या मागची ब्याद गेली. थोड्याच वेळापूर्वी किचनमध्ये गॅसचा स्फोट झाला. तेव्हा त्या ठिकाणी असल्या कालिंदीबाई जागीच ठार झाल्या. अभिनंदन, अभिनंदन हा तुमचं. मला बाबांच्या डोळ्यात सर्व चित्र स्पष्ट दिसू लागलं होतं. एका डोळ्यात कालिंदी गॅसच्या स्फोटामध्ये जळताना, किंचाळताना, मत्तीचे आवाज देताना दिसत होती, तर त्यांच्या दुसऱ्या डोळ्यात विश्वासरावांची वधू, वेश परिधान केलेली लेक सुगंधा दिसत होती. मला करोडपती करण्याच्या भूमिकेत जास्तीत जास्त राजकीय पाठबळ मिळवण्याच्या बाबांच्या या कृतीची मूर्तिमंत अंमलबजावणी झालेली दिसत होती. ही भूमिका मला आवडलेली नव्हती. त्यांची ही कृती माणुसकीच्या विरुद्ध पशुला लाजिरवाणी अशीच मला या ठिकाणी भासत होती. कालिंदीला झोपेच्या गोळ्या देणं, गॅस लिकेज करून मुद्दाम ठेवणं व तत्काळ सर्वांनी खळ्यात निघून येणं, हे सर्व षडयंत्रिक कारस्थान माझ्या बाबांसारखा महान राजकारणीच करू शकत होता. पण पत्नी गमावल्याच्या दुःखात असता आणखी श्रीमंत होण्याचा आनंदही मला लाभत होता. कारण विश्वासराव त्यांच्या संपत्ती व कार्यकर्त्यांसकट त्यांची मुलगी सुगंधा मला देणार होते. राजकीय व्यवहाराचा हा बाबांचा चतुरपणा मला भारीच आवडलेला होता. बाबा व आईचाही जातिवंत अभिनेत्यासारखा अभिनय आता सुरू झाला होता. धाय मोकलून पुढची मुलगी मेल्यासारखे ते दोघेही रडत होते. कालिंदी मृत्युमुखी पडल्याची वार्ता आता पूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. लोकांचे थवेच्या थवे आमच्या बंगल्याच्या दिशेने येत होते. खोट्या अश्रूंनी खऱ्या लोकांचे हृदय बाबांनी आज पुन्हा जिंकले होते. तळागाळातील लोकांनी तर माझ्या बाबांना देवाचा दर्जा देऊन ते मोकळे झाले होते. गावकरी बंधू भगिनींनो, मी माझा आदर्श सर्वांनी ठेवावा त्यासाठी अतिशय गरीब कुटुंबातील कालिंदीसारखी मुलगी माझी सून म्हणून केली होती. नियतीला ते बघिवलं नाही. मी तिचं आता या ठिकाणी मोठं स्मारक बांधेन. या ठिकाणी तिचा पूर्णाकृती पुतळा उभारेन, जेणेकरून तिच्या कार्याची प्रेरणा तुम्हा आम्हा सर्वांना मिळत राहील. शब्द सुचत नाही आहेत. माझं मन भरून आलेलं आहे.
त्यामुळं मी आता बोलू शकत नाही. तर सर्व गावकऱ्यांनी नामदार विठ्ठलराव मोहितेंचा विजय असो, कालिंदी दिदी अमर रहे घोषणा देण्यास सुरुवात केली. आपण आपल्या खोट्या अभिनयाने खऱ्या लोकांचे हृदय जिंकले असल्याचा आत्मविश्वास बाबांमध्ये निर्माण झाला होता व त्याच आत्मविश्वासाने व अभिमानाने त्यांनी माझी पाठ थोपटली. मी देखील रडण्याचा खोटा अभिनय करू लागलो. जनता मात्र माझं खरं सांत्वन करू लागली. बंगल्याबाहेर गाड्या वाढतच चाललेल्या होत्या. ट्रॅफिक जाम झाला होता. बाबांच्या व माझ्या लोकप्रियतेचा आलेख मात्र क्षणाक्षणाला उंचावत चाललेला होता. बाहेर कुठेतरी कवी प्रदीपचे गाणे रेडिओवर सुरू होते. देख तेरे संसार की हालत क्या हुई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आज आमच्या बंगल्यावर कालच्या इतकी नाही पण गर्दी पुन्हा जमलेली होती. कोणीतरी जोरजोरात माझ्या नावाने बाबांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देत होते. बंगल्यावर सुरक्षा रक्षक तिकडे धावले. मी पण तत्परतेने त्या ठिकाणी गेलो. पाहिले असता मला मोठा धक्काच बसला. तिथे चक्रधर उभा होता. चक्रधर कालिंदीचा लहान भाऊ. माझी ताई कालिंदी मेलेली नाही. तुम्ही नराधमांनी सर्वांनी मिळून मारली तिला. हे माणूस नसून माणसांचं कातडं पांघरली जनावरे आहे ती. यांना जेलमध्ये पाठवा. मी यांना सोडणार नाही, सोडणार नाही, नाही सोडणार मी यांना. माझ्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे मला व बाबांना देवाचा दर्जा देणारी जनता जनार्दनाची संख्या तिथे जास्त होती. त्यामुळे लोक उलट चक्रधरला समजावून सांगत होते. त्यांच्या मुर्दाबादच्या घोषणेला विरोध करीत होते. मात्र चक्रधरच्या डोळ्यात पेटलेला सुडाग्नी मला घाबरवत होता. त्याचे हात शिवशिवत होते आम्हाला मारायला. यांना मी सोडणार नाही. सर्वजण पार्टीसाठी मळ्यात जातात कसे, कालिंदी एकटीच बंगल्यात राहतेच कशी, हे मला काही समजत नाही काय. लक्षात ठेवा मोहिते कंपनी, तुम्हाला मी सोडणार नाही, सोडणार नाही. मोठ्या मुश्किलीने जनतेतील 8-10 जणांनी चक्रधरला तिथून त्याच्या घराकडे नेलं. मी सुटकेचा निश्वास सोडला. कालिंदीच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 महिन्यातच माझे दुसरे लग्न सुगंधाशी थाटामाटात माझ्या पूज्य पिताश्री माननीय नामदार विठ्ठलराव मोहितेंनी लावून दिलं होतं. त्यात राज्यातील मुख्यमंत्र्यांपासून अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्रीगण लग्नात जातीने हजर होते. हजारोंच्या पंक्ती बसल्या होत्या. पंचपक्वान्न, उंची पेय, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची एकही संधी बाबांनी सोडलेली नव्हती. विश्वासराव घाडगेंचा जावई म्हणून पक्षीय राजकारणात माझं निश्चितच वजन वाढलेलं होतं. इस्टेटीच्या दृष्टिकोनातून विश्वासरावांच्या अमाप संपत्तीचा मीच एकमेव वारस होतो. पण म्हणतात ना, मनुष्य वेगळाच ठरवीत असतो, पण नियतीचे डाव त्याच्या अगदी विपरीत घडत असतात. या ठिकाणी मात्र माझ्या वडिलांना नियतीला चेकमेट दिला होता. नव्हे तर माझ्या वडिलांनीच नियतीला तिच्या म्हणण्यानुसार करण्यास प्रवृत्त केलं होतं. त्याचं असं झालं की एका वादळी रात्री श्रीरामपूरच्या परतीच्या प्रवासात विश्वासरावांसह येत असताना त्यांच्या कारचा मोठा अपघात झाला. त्यात विश्वासरावांचा मृत्यू झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटून वादळामध्ये रस्त्यावरील झाडाला त्याने धडक दिली होती. त्यात चालकाचा व माझे सासरे विश्वासराव घाडगे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. वादळी पावसाचे ते बळी ठरले होते व आता माझ्या वडिलांचा डाव पूर्णपणे यशस्वी झालेला होता. मी आता विश्वासरावांच्या संपत्तीचा देखील सुगंधाच्या माध्यमातून एकमेव वारस होतो. पण एक असते बघा, आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी आपणास म्हणालो की माझ्या बाबांनी नियतीला चेकमेट दिला होता, पण प्रत्यक्षात नियतीला चेकमेट देणारा मनुष्य अजूनही जन्माला यायचा आहे. कारण विश्वासरावांच्या मृत्यूनंतर तेही 10 दिवसांनी आणखी एका वादळी रात्रीतच बरोबर त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी विश्वासरावांचा अपघात झाला होता, माझ्या बाबांचाही तिथेच अपघात झाला आणि त्यांचा देखील त्याच अवस्थेत मृत्यू झाला. ते देखील वादळी पावसाचे बळी ठरले होते. नेहमीसारखे लोक माझे सांत्वन करण्यासाठी येत होते. माझ्या मनात मात्र वेगळेच येत होतं. बिचाऱ्या कालिंदीच्या आत्म्याने तर हा डाव साधला नसेल ना.
तिच्या भावविश्वाचा निर्दयीपणाने चुराडा करणाऱ्या माझ्या वडिलांनी तिच्या संसाराची देखील मातीच केलेली होती आणि तिला मातीत घालण्याचं पाप कर्मसुद्धा केलेलं होतं. तिच्या आर्त किंकाळ्या तिच्या पोटातील गर्भातील बालकाने हे ऐकले असतील का? या प्रश्नाने मात्र मी भांबावून गेलो होतो, अस्वस्थ होतो. कालिंदीच्या धुमसलेल्या आत्म्याच्या तळतळाटाने माननीय बांधकाम मंत्र्यांचा विठ्ठलराव मोहितेंचा मृत्यू झालेला आहे असंच मला वाटत होतं. कालिंदीच्या गर्भातील अर्धविकसित बाळ कधी स्वप्नातही, भेसूर डोळे, अर्धवट विकसित झालेलं शरीर, करपलेलं कान, मोठे नाक, अक्राळ विक्राळ दिसणारी जीभ, अर्धवट विकसित बालकाचे रूप स्वप्नात बघून किंचाळायचो मी, भयभीत व्हायचो. घशाला कोरड पडायची. मी हाका मारायचो, कालिंदी कालिंदी कालिंदी. मग सुगंधा धावत यायची. लट्टर त्या हाताने मी तिचा हात पकडायचो आणि बडबडायचो, अगं अगं ते पोर माझ्या स्वप्नात आलं होतं ग, त्याची शांती कर बरं, त्याची शांती कर, शांती कर. सुगंधाने बरीच पूजा अर्चा कालिंदीच्या व तिच्या गर्भातील बाळाच्या शांतीसाठी केलेली होती, पण माझ्या मानसिक अवस्थेत कोणत्याच प्रकारचा सुधार दिसत नव्हता व त्यातच बाबांचाही अंत झालेला होता. बाबांच्या अंत्यविधीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसकट संपूर्ण मंत्रिमंडळ हजर होते. त्याचे लाईव्ह प्रसारण टी व्हीवर करण्यात आलेलं होतं. पण बाबा गेले व आमची शान पण गेली. माझ्या एका फोनवर काम करणारे बाबाचे सहकारी मंत्री अथवा मुख्यमंत्रीही आता मला टाळू लागले होते. उलटपक्षी आमच्याच गावातील दुसऱ्या राजकारणाचा मुलगा आबा पाटील यांची राजकीर्द झपाट्याने विकसित होऊ लागली होती. आबा पाटलांचा विकास होत होता आणि आम्ही मात्र होत होतो भकास. याही परिस्थितीत एक गोष्ट मात्र माझ्यासाठी चांगली झाली होती. बाबांच्या मृत्यूनंतर अर्धवट विकसित बालकाचा तो गर्भ माझ्या स्वप्नात येणे आता पूर्णपणे बंद झालेले होते. जणू बाबांचा मृत्यूच त्याला होता. काळ जसा हळूहळू पुढे सरकू लागला तसेच माझ्या अख्खेत्यारीतून एक एक पद जाण्यास सुरुवात झाली. आता मला कोणत्याही राजकारण्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता, पण त्याही स्थितीत बाबांना मानणारी दिल्लीतील 2-4 मंडळी मला प्रतिसाद देतच होती. म्हणूनच येणाऱ्या विधानसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे तिकीट मिळवायचेच या निर्धाराने मी दिल्ली गाठलेली होती. चिरंजीवीलाल बिहारी हे आमच्या भारतीय विकास पाटील अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व होतं. पक्षसृष्टीकडे त्यांचे खूप वजन होते व म्हणूनच आता त्यांच्या माध्यमातून तिकीट मिळवण्याचे निकराचे प्रयत्न मी सुरू केलेले होते. हॅलो 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 कौन? हेलो, हाँ मैं गणपतराव मोहिते बोल रहा हूँ बिहारी जी. नमस्ते, बोलो बेटा. गणपत भाऊ कैसे हो, कैसे चल रहा है, कैसे चल रहा है भाऊ तुम्हारा? ठीक हूँ बिहारी जी, बस आपकी थोड़ी कृपा चाहिए थी. बोलो बेटा, क्या कर सकता हूँ मैं तुम्हारे लिए? जी बिहारी जी, कैसा भी करो लेकिन श्रीरामपुर विधानसभा का टिकट मुझे ही मिलना चाहिए. हाँ हाँ, मीटिंग में आपका नाम आया था, अभी तक कोई फाइनल किया नहीं है, किंतु वो आबा पाटिल बहुत फड़फड़ कर रहा है. हाँ ना बिहारी जी, वो मेरे मार्ग में अड़िंगा डाल रहा है. उसे विधान परिषद का लालच देकर चुप बैठाओ ना. आप मेरे पिताजी के बहुत करीब वाले दोस्त हो ना, तो प्लीज़ इतना करो ना मेरे लिए. हाँ बेटा, मैं पूरी कोशिश कर रहा हूँ, लेकिन हाई कमांड आप पर और आबा पाटिल दोनों पर विचार कर रहे हैं. मैं कुछ ना कुछ जरूर करता हूँ, उस आबा पाटिल का पत्ता कट करता हूँ, तुम फिक्र मत करो. थैंक यू बिहारी जी, थैंक यू. 2-4 दिनों में मैं दिल्ली आता हूँ. हाँ भाई आओ, हमारी दक्षिणा भी साथ में लाना. हाँ जी, वो क्या बोलने वाली बात है. मी हसतच फोन खाली ठेवला. मी बरोबर अचूकच निशाणा साधला होता. बिहारीचे व हायकमांडचे अगदी जवळचे संबंध होते आणि बिहारीजी आणि बाबांचे व्यावहारिक संबंध होते व तेच आता माझ्यासाठी फळाला येणार होते. तेव्हाच टेलिफोनची घंटा वाजली. मी फोन उचलला. हॅलो गणपतराव, काय करत आहे? कोण? आबा पाटील?
काही नाही, जरा टी व्हीवर बातम्या बघत होतो. हो का, छान. बघा, आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी दिल्लीवरून हायकमांडचा फोन आला. काय? माझ्या छातीत धस्स झालं. मनात आलं, याला तिकीट मिळालं की काय. काय म्हणाले? आज संध्याकाळपर्यंत कार्यकर्त्यांची बैठक घ्या म्हणाले. निवडणुकीची तयारी सुरू करा. तिकीट कोणालाही मिळू द्या, पण कोणत्याही परिस्थितीत श्रीरामची जागा आपल्या भारतीय विकास पक्षालाच मिळाली पाहिजेत. हो हो, श्रीरामपूरची जागा आपल्याच पक्षाकडे राहील, काळजीच नका करू. हो, त्यासाठीच आज आपल्या फार्म हाऊसवर बैठक ठेवली आहे. नंतर जेवणाची मेजवानी आहे. वा वा, आबा म्हटलं की बैठक व मेजवानी सोबतच येते. येईल येईल, मी नक्की येतो. येतो नाही, यावंच लागेल, कारण आपल्यासारख्या पक्षातील ज्येष्ठ व्यक्तींशिवाय बैठक सुरूच होऊ शकत नाही. येतो येतो, जरूर जरूर येतो म्हणत मी फोन खाली ठेवला. एका रहस्यमयी चेहऱ्याने फोनकडे बघत सिगरेटचे झुरके वर्तुळाकार घेऊ लागलो. घराच्या शांत वातावरणात घड्याळाची टिकटिक मला भीषण भासू लागली. टेलिफोनची घंटा वाजली. ट्रिंग ट्रिंग. विचारमग्न अवस्थेत असतानाच मी फोन उचलला. हां, कोण? वैजी मालक, मी पांडू पाटील. हां, बोल. काय म्हणतोस पांडू? हे आपलं गंगाराम तात्या बोलत्यात. दे त्यांना. हॅलो साहेब, मी गंगाराम तात्या बोलतोय. अरे, लई झाली प्रस्तावना. कोणतं महत्त्वाचं काम काढले माझ्याकडे? होय साहेब, सांगतो. म्हणजे विठ्ठलराव महाविद्यालयात कोर्सेस तर खूप आणले आपण. विद्यापीठ राज्य सरकारची मान्यता तर आहेतच, पण काय, आपल्या इथे काहीतरी प्राध्यापक नियुक्त करावे लागतीलच ना. होय, तशी जाहिरात देऊन टाका. पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यू ठेवा. काय लागेल ते खर्च देऊन टाकीन मी. होय मालक, तेवढ्यासाठी लावलाय फोन. ठेवतो. आनंदित झाला गंगाराम तात्या बोलला. गंगाराम तात्या हा माझ्या एका महाविद्यालयात मुख्य लिपिक होता. माझ्या एका तरुण कार्यकर्त्याचा भाऊ म्हणून ठेवला त्याला नोकरीवर. तसे त्याने महाविद्यालयासाठी डोनेशनही दिले होते, 10 लाख रुपये. चांगला मेहनती मुलगा. 7-8 प्राध्यापक नॉमिनल महाविद्यालयात नेमणे आवश्यक होते. विद्यापीठाच्या समितीला दाखवण्यासाठी ते उपयोगी ठरणार होतं. तसेच वर्ग खोल्या पण तयार केल्या होत्या. खालून बांबू तट्ट्याच्या भिंतीवर पत्र्याचे छप्पर, त्यात कसेबसे 20-25 डेस्क, बेंच असे जुजबी स्वरूप दाखवणारे माझे हे नवीन महाविद्यालय जरी असले तरी मी जे विद्यापीठाचे कोर्सेस राज्य सरकार व विद्यापीठाकडून मंजूर करून आणले होते त्यांची फी सर्वसामान्यांच्या डोळ्यात भरण्यासारखी होती. म्हणजेच आवाक्याबाहेरची होती. मुंबई, पुण्यासारख्या शहरातील नामांकित महाविद्यालयात या कोर्सेसची फी 50,000 ते 1 लाख रुपयेपर्यंत होती. तेथील राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च वेगळा. आपल्या इथे 70,000 ते 1 लाखपर्यंत मी डोनेशन घेत होतो. पावती फक्त विद्यापीठाच्या शुल्काचीच, म्हणजे 20,000 ते 22,000 रुपयांचीच देत होतो. येथे कोणतेही क्लास नाही, प्रॅक्टिकल्स नाही, पण कागदावर आम्ही ते सर्व दाखवित होतो. विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे परीक्षेचे फॉर्मसुद्धा आम्हीच भरायचो. विद्यार्थी फक्त परीक्षा द्यायला व मार्कलिस्ट घ्यायला महाविद्यालयात यायचे. या महाविद्यालयातून मला वर्षाकाठी कमीत कमी 30 ते 32 लाखांचं उत्पन्न होतं व खर्च जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत. अक्षरशः कागदोपत्री हे महाविद्यालय मी चालवित होतो व विद्यादानाचे कार्य मी करीत होतो. स्वर्गीय विठ्ठलराव मोहितेंच्या म्हणजेच माझ्या वडिलांच्या पुण्याने माझ्याकडे सध्या बऱ्याच शाळा व महाविद्यालयांचे व्यवस्थापन होते. त्यामध्ये लाखो रुपयांचा व्यवहार होत होता. गिनतीला 1000 ते 1500 शिक्षक होते व जवळपास 50,000 ते 60,000 विद्यार्थी. इतका मोठा जनसमुदाय निवडणुकीच्या वेळेस माझ्या कामात येत असे. प्रचारासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बिचारे बेंबीच्या देटांपासून माझ्या जय जयकाराच्या घोषणा द्यायचे. माझा घरोघरी प्रचार करायचे. पालक देखील त्यांच्या पालण्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद द्यायचे.
त्यामुळे आमचा विजय निवडणुकीत हमखास व्हायचाच. साहेब, ही आहे प्राध्यापक पदासाठी आलेल्या उमेदवाराची फाईल. गंगाराम तात्याने माझ्यासमोर फाईल ठेवली व मी ती घेतली. प्रत्येक अर्ज बारकाईने निहाळू लागलो. मला शोध होता अशा उमेदवाराचा जो बुद्धीने तल्लख असेल, हुशार असेल, पण त्याला कुणाचीही पाठबळ नसेल. आर्थिक व राजकीय कारणामुळे या विनाअनुदानित महाविद्यालयात देणगी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते. देणगी देणाऱ्या व्यक्तीला पुराव्याच्या स्वरूपात पावती आवश्यक असते व जी देताना कमालीची सावधानता मला बाळगायची होती. कारण देणगीचा पैसा हिशोबात तर दिसायला नको, पण तो आपल्या घरी कसा नेता येईल याचाही मार्ग मी शोधून ठेवला होता. पक्की पावती फक्त विद्यापीठाच्या फीची द्यायची व कच्ची पावती देणगीची द्यायची. ती फक्त एका साध्या कागदावर, कॉलेजचा शिक्का व त्यावर प्रभारी प्राचार्यांची स्वाक्षरी असलेली. इतकाच मजकूर त्यावर राहील याची मी दक्षता घेत होतो. यामध्ये मी पूर्ण सावध होतो, कारण उद्या जर माझ्या कोण्या राजकीय प्रतिस्पर्धकाने यासंबंधी कुठे तक्रार केली तर मी स्वतः म्हणजेच गणपतराव मोहिते कुठेही फसणार नव्हतो. जे बालंट येईल ते प्रभारी प्राचार्यावर. अजून मी या महाविद्यालयात कोणालाही प्राध्यापक म्हणून नियुक्त केलेले नव्हते. ज्याला प्रथम प्राध्यापक म्हणून नियुक्ती देईल त्याच्याच गळ्यात कार्यकारी प्राचार्यपदाची माळ टाकायची, हा माझा प्लॅन होता. त्याच दृष्टीने माझी नजर भिरभिरत होती. तोच एका अर्जावर माझी नजर खिळली. नाव होतं आकाश पुंडलिक. वय वर्ष 28. पात्रता M.Com, M.Phil, M.A. अर्थ, B.Ed. दिसायला सर्वसाधारणच होता, पण भव्य कपाळामुळे अत्यंत तल्लख बुद्धीचा असावा असे प्रतीत होत होते. घरची ही परिस्थिती जेमतेमच. वडील पोस्टमनच्या नोकरीतून निवृत्त झालेले होते. बेरोजगारीची फार मोठी झळ त्याला लागल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते. उच्च शैक्षणिक पात्रता असूनही अजूनपर्यंत तरी त्याला कोणी भीक घातली नव्हती. मी माझा निर्धार पक्का केला. मुलाखतीचा दिवस उजाडला. नाव पुकारले गेले. आकाश पुंडलिक. त्या सरशी आकाश पुंडलिकने आमच्या मुलाखतीच्या खोलीत प्रवेश केला. शर्ट पॅन्ट चुरगाळलेली, पायात फाटकी चप्पल, पण डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास चमकत होता. या बसा. नाव काय आपले? आकाश पुंडलिक. शैक्षणिक पात्रता तर उत्तम आहे, इतके असूनही आपल्याला नोकरी आत्तापर्यंत का लागली नाही? साहेब, माझ्याजवळ करण्यासाठी कष्ट आहेत, प्रामाणिकपणा आहे, कामावर निष्ठा आहे, कामात समर्पण आहे, पण पैसा नाही. मी तुम्हालाच काय कोणालाच डोनेशन देऊ शकत नाही. नाही, आम्हाला तुमच्यासारख्या हुशार व प्रामाणिक व्यक्तीचीच गरज आहे. सध्या दुसरे प्राध्यापक नियुक्त नाहीत. येणाऱ्या दिवसात ते नियुक्त होतील, पण कॉलेजच्या प्रशासनाचाही कार्यभार तुम्हालाच सध्या सांभाळावा लागेल. यासाठी तुमची तयारी आहे का? मी विचारलं. होय सर, काम कितीही असलं तरी करण्याची माझी तयारी आहे. फक्त मला नोकरी पाहिजे. अभिनंदन मिस्टर आकाश पुंडलिक. आम्ही तुमची नियुक्ती या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून करतो आहोत. हे ऐकून बघता बघता दुष्काळाच्या स्थितीत आकाशात मेघाने गर्दी करावी व जोरदार पर्जन्यवृष्टीला प्रारंभ व्हावा अशी अवस्था आकाश पुंडलिकची झाली होती. डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती व अशा प्रकारे माझ्या कॉलेजला नवीन प्रभारी कार्यकारी प्राचार्य मिळाला होता. कॉलेजच्या बिल्डिंगपासून साधारणतः 10 ते 12 किलोमीटरवर घनदाट जंगल होते. त्यामध्ये काही शिकाऱ्यांनी लपवून ठेवल्या जाळ्यात एक वाघ सापडला होता. तो जोरजोरात डरकाळ्या देत होता, पण शिकाऱ्यांना वाघ जाळ्यात सापडल्याचा आनंद होत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.